मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, आजचा जो छोले राईस आहे ना, तो प्रोटीननी भरलेला आहे। त्याच्यामध्ये जवळपास 20 ते 22 ग्रॅम प्रोटीन आहे। बनवायला खूपच सोपी आहे। बॅचलर रेसिपी आहे, काहीच नाही लागत, फक्त मिक्सर आणि कुकर लागते। तर चला बनवूया। तर सर्वात आधी इथे मी जे काळेवाले चणे असतात ते रात्री भिजत घातले होते, किंवा 7 ते 8 तास तरी भिजत घालायचे। धुवून घ्यायचे 2-3 वेळा आणि बाजूला ठेवायचे। आता जसं मी म्हटलं की यासाठी फक्त मिक्सरचं भांडण कुकर लागतं, तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मीडियम साईजचे रफली चॉप केलेले कांदे घेतले, 7 ते 8 लसण कळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 मीडियम साईजचे टोमॅटो रफली चॉप करून घेतलेत, बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा, 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच लाल तिखट म्हणजे मिरची पावडर, 1 चम्मच जिरे पावडर, अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच मी बिर्याणी मसाला घातलाय। तुम्ही इथे काळा मसाला, गरम मसाला, गोडा मसाला काहीही घालू शकता। मिक्सरला अशा प्रकारे फिरून घ्यायचं। मसाला आपला तयार आहे। आता जसं मी म्हटलं, दुसरी वस्तू लागणार आहे आपल्याला कुकर। कुकरमध्ये 1 चम्मच तेल घालायचं, 1 चम्मच जिरं, छोटा दालचिनीचा म्हणजे कलमीचा तुकडा, 1 तमालपत्र म्हणजे तेजपान आणि तयार केलेला जो मसाला होता तो मसाला घालून घ्यायचा। मीडियम फ्लेमवर हा मसाला 1-2 मिनिटांपर्यंत छान परतून घ्यायचा, फिरवत परतवायचा जोपर्यंत याच्यातून थोडं तेल सुटत नाही आणि या मसाल्याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत। तर बघा, साधारणतः 2 मिनिटं हा मसाला मी छान परतून घेतला आहे। मसाल्याचा कच्चेपणा गेलेला आहे। आता यामध्ये जे भिजत घातलेले काळे चणे आहे ते चणे घालून घ्यायचे। तर इथे मी पूर्ण चणे नाही वापरलेले आहे, 1 कप चणे मी भिजत घातले होते, तर थोडेसे चणे मी ठेवले कारण माझ्या मुलीला हे चणे तव्यावर रोस्ट करून खूप आवडतात। चणे सुद्धा आता मीडियम फ्लेमवर या मसाल्यासोबत छान परतून घ्यायचे, साधारणतः 1 ते 2 मिनिटं, किंवा जोपर्यंत या मसाल्यातून तेल सुटत नाही, तेल रिलीज होत नाही तोपर्यंत। तर बघा, इथे तुम्ही या मसाल्यातून आहे ना तेल सुटलेलं आहे। तर आता यामध्ये तांदूळ घालायचे। हे तांदूळ मी 1 कपच घेतले होते आणि धुवून फक्त बाजूला ठेवले होते, भिजत वगैरे नव्हते घातले। तर हे तांदूळ टाकून घ्यायचे। प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार घेऊ शकता बरं। चणे आणि तांदळाचं प्रमाण सारख्या याच्यामध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता। चवीनुसार मीठ घालायचं आणि तांदूळ आता या चण्याच्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स केल्यानंतर एखाद्या मिनिटापर्यंत हे चण्यासोबतच आणि या मसाल्यासोबतच छान शिजू द्यायचे। म्हणजे हा जो छोले राईस आहे तो छान टेस्टी बनतो, चवीला छान लागतो। 1 मिनिट शिजवल्यानंतर इथे बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा। आता माझ्याकडे फ्रेश कोथिंबीर नव्हतं म्हणून मी माझ्याकडे ड्राईड कोथिंबीरचं पावडर करून ठेवलं होतं ते घातलं आहे। सोबतच इथे पहिले मी 1 कप पाणी घातलेलं आहे। 1 कप पाणी घालून मिक्स करून घेतलं आहे। या छोले राईसला जास्त पाणी घालायची आवश्यकता नाही आहे। 2 कप आपलं छोले आणि राईस मिळून होतं, तर इथे 2 कपच पाणी घालायचं आहे, म्हणजे सारख्या प्रमाणामध्येच पाणी घालायचं आहे। ऑफकोर्स हे डिपेंड करतं की तुमचे तांदूळ कुठल्या प्रकारचे आहे। इथे बासमती राईस जर तुम्ही वापरले तर त्यापेक्षाही कमी पाणी वापरलं तरी चालेल। 2 कप पाणी घालून मिक्स केलं। कुकरला झाकण लावून आता लो टू मीडियम फ्लेमवर 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तर 4 शिट्ट्या काढून घेतल्या, कुकरची वाफ पूर्णपणे गेली आहे आणि आता कुकर थंड झालाय आणि बघा, मस्त डिलिशियस असा हा छोले राईस तयार झालाय। बारीक चिरलेला कोथिंबीर आणि लिंबूने तुम्ही गार्निश करून एन्जॉय करू शकता। दिसत तर खूपच छान आहे आणि बॅचलर रेसिपी आहे। अगदी ज्याला चपाती सुद्धा नाही करता येत ना, ते सुद्धा एकदम सोप्या प्रमाणामध्ये हे छोले राईस बनवू शकतात। आज मी फक्त इथे कांदा टोमॅटो सर्व केलेला आहे, पण अजून तुम्ही हे राईस जर दह्याचा रायता किंवा दही सोबत सर्व केला तर याचं प्रोटीन पॅक अजून वाढतं। तर नक्की करून बघा हा इझी पिझी असा छोले राईस, एकदम मस्त झणझणीत आणि टेस्टी, प्रोटीननी भरपूर। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा।